आपण सोसायटीच्या फ्लोमध्ये चाललेलो असतो. आपल्याला माहीत नसतं की ॲक्चुअली आपल्याला काय पाहिजे आणि आपण सगळे करायला लागलेत म्हणून त्या गोष्टी करत असतो आणि आपल्याला डायरेक्शन नसते, काय नसते. आज माझ्याकडनं काही टॉपिक नव्हते व्लॉग बनवायसाठी आणि सकाळपासून मी खूप लो फील करत होतो. म्हणजे आज मी गिव्ह अप करू शकतो की यार जाऊन दे, आज कुठं करायचं आहे. पण कसं असते माहिती आहे का, आपल्या जर्नीमधला प्रत्येक दिवस हा एक स्टेप असते आणि तो तितकंच इम्पॉर्टंट असतो जितकं जर्नी इम्पॉर्टंट, मोठे दिवस इम्पॉर्टंट असतात. कारण की मला वाटन की मी आज जरी नाही केलं तरी पण नंतर मला हे रिग्रेट होईन उद्या किंवा केव्हा पण, की यार काल मी नाही केलं त्याने माझं इतकं, म्हणजे एक मिस झाला ना दिवस आणि ते माझं डिसिप्लिन तुटलं. जरी आज काही टॉपिक नसले तरी पण मी एक टॉपिक चूज केला आहे, तो म्हणजे माझ्या मनातल्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगायच्या. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हॅपीनेस का सापडायला पाहिजे. बघा, तुम्ही तुमची हॅपीनेस खूप महत्त्वाची सापडणं कशातही. कारण की तुम्ही 9 to 5 जॉब नाही करू शकतो कोणापाशी पण. तुम्हाला किती पण तुम्ही वाटलं तुम्हाला की यार जॉबच चांगली 9 to 5, हां, काही लोकांसाठी चांगली, ज्यांना स्टेडी लाईफ जगायची, लिनियर ग्रोथ. पण लाईफ ह्याच्यासाठीच आहे का? जर तुम्हाला वाटत असलं की यार मला नाही ऐकायचं कोणाचं, मला माझं हे करायचं आहे, तर तुम्हाला तेव्हा पण काम करावं लागेल जेव्हा दुसरे काम करीत नाहीत. एक सांगायचं म्हणजे जॉब फक्त 9 to 5 असते, पण स्वतःचा बिझनेस, स्वतःचं काही पण असलं ना, ते 24 अवर्स असतं. त्यामध्ये 24 अवर्स काम करायला लागतं. म्हणून असं समजू नका की यार आता मी बिझनेस टाकला आहे किंवा मी काहीतरी माझं सुरू केलं आहे, त्यामध्ये मला आता काही अडचणच नाही, आता मला लोकांचं ऐकायला नाही लागणार आणि मी माझ्या हिशोबाने काम करू शकतो. ते बरोबर आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने काम करू शकता. पण हे पण लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःच्या हिशोबाने 24 घंटेचं काम करायला लागलात आणि हे 24 घंटे तुम्ही स्वतःचे एम्प्लॉई आहात आणि तुमच्या कस्टमर्सचे पण तुम्ही एम्प्लॉई आहात. तर तुम्ही प्लॅन करणारे पण तुम्हीच, एक्झिक्यूट करणारे पण तुम्हीच आणि सगळे तुम्हीच आहात यामध्ये. तर बिझनेस कोणासाठी, जे काही पण असो करायला तयार आहेत त्यांच्यासाठी बिझनेस आहे आणि त्यांना जर त्यामध्ये हॅपीनेस भेटत असली तरच करायला पाहिजे बिझनेस, नाहीतर मग त्याला काय अर्थ नाही. मला खूप लवकर रिअलाईज झालं होतं की मी काहीतरी अलग करावं लोकांपेक्षा आणि मी माझा स्वतःचा एक रस्ता तयार करावा. पण प्रॉब्लेम ही होती की आपण सोसायटीच्या फ्लोमध्ये चाललेलो असतो. आपल्याला माहीत नसतं की ॲक्च्युअली आपल्याला काय पाहिजे आणि आपण सगळे करायला लागलेत म्हणून त्या गोष्टी करत असतो आणि आपल्याला डायरेक्शन नसते, काय नसते आणि मग त्याच्यामुळं तुम्ही त्या फ्लोमध्ये जातात आणि नंतर तुम्हाला रिअलाईज होतं की यार मी तर ह्यासाठी बनलेलोच नव्हतो आणि मी उगाच हे गोष्टी करत होतो. तर ते तुम्हाला नंतर काही काही जणांना खूप लेट रिअलाईज होतं ते आणि मग त्यांचं त्यामध्ये अल्टिमेट एक रिग्रेटची भावना तयार होते त्यांच्या मनामध्ये. तुम्हाला ना 2-4 वर्ष वाटू पण शकतं की यार मी हे कसं काय व्हायला लागलं आहे, मी का म्हणून ग्रो करायला नाही. पण तुम्हाला सगळे चिडवू शकतात इनफॅक्ट. पण थिंग इज की तुम्ही तुमच्या गोल्सवर स्टक राहिलं पाहिजे आणि त्यांच्या गोष्टींवर लक्ष नाही द्यायला पाहिजे. कारण की हे बघा, तुम्ही जर सक्सेसफुल होता तर तुमचा फायदा आहे आणि फेल होता तर तुमचं नुकसान आहे. 5 मिनिटानंतर सगळे विसरून जातात मागं झालेल्या गोष्टी. आजकाल 30 ते 60 सेकंडमधली रील असते. त्या रीललासुद्धा लोकं 2-3 सेकंडच्या नंतर स्किप करतात आणि तुम्हाला वाटतं तुमच्या जे तुम्ही करतात ते त्याला धरून बसतील. नाही, तसं नसतंय. अ, खूप लवकर लोकं विसरून जातात आणि तुम्हाला तुमचं काम करायचं आहे, तुम्हाला तुमच्या गोष्टींवर काम करायचं आहे आणि लोकांचा विचार करताना तर शायद तुम्ही काय करू शकणार मग? कारण की लोकांचा विचार करायसाठी आपल्याला ही लाईफ नाही भेटलेली. आपल्याला ही लाईफ भेटलेली स्वतःसाठी काम करणं. आणि जर तुम्हाला वाटत असलं की यार कुणाला काय वाटेल, तर त्यांना वाटलं तुम्हाला काय वाटणार त्यामध्ये? तुमचं काय त्यामध्ये इतकं? सो कन्क्लुजन इज फाइंड युअर हॅपीनेस अँड वर्क ऑन इट अँड डोंट थिंक अबाउट पीपल बिकॉज पीपल आर जस्ट पीपल. दे ऑल्वेज जज यू ऑर डोंट जज यू, बट तुम्हाला त्यांची चिंता करायची गरज नाही.
कारण की ते जर असा विचार की तुम्हाला वाटत असलं की यार हे असा विचार करीन माझ्याबद्दल, मग मी हे व्हिडिओ अपलोड करीन तर कसं वाटेल. मला हे क्वेश्चन अगोदर यायचे. पण आता मी जेव्हा कॅमेऱ्यासंग यूज थ्रू झालो आहे आणि मला माहिती आहे की काय कोण काही इतकं विचार करत नाही आणि केलं तरी काय मला फरक पडत नाही. म मी माझी लाईफ मी माझ्या लाईफमध्ये हॅपी, तर काय इतकं दुसरं काय पाहिजेच असं काय मला. तर हा काही गोष्टीला आहे, पण एव्हरी टाईम तुम्ही नाही विचार केला पाहिजे लोकांचा. तर हेच मला आज सांगायचं होतं. तर आजचा ब्लॉग मे बी असाच राहील. नाहीतर काही जर नंतर ट्विस्ट आला तर मी सांगेनच तुम्हाला. मला आज स्किप नव्हतं करायचं. मला हे 30 डेज चॅलेंज कंप्लीट करायचे. कारण की मी नंतर जे बघन यार मी हे केलं तर जरी मी ह्यामध्ये सक्सेसफुल नाही झालो, तरी मला हे तरी फील होईल की मी काहीतरी केलं. मी नंतर मी व्हिडिओ बघन तेव्हा मला असं वाटेल की यार मी इथे गेलो होतो किंवा माझा हा दिवस असा होता. मी सगळं डॉक्युमेंट करून ठेवायला लागलो आहे माझ्या लाईफला. नंतर मला बघायसाठी जेव्हा मी हे व्हिडिओ बनवणार नाही तेव्हा. तर चला मग भेटूत नंतरच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. थँक्स फॉर वॉचिंग.